कांद्याचं पण एक बाईट देऊन टाका. सांग बाबू. राजाभाऊ, वैदिक ITI मध्ये वैदिक शिक्षण नाही दिलं जात आहे, त्याला कुठेतरी पुरोहित हे विरोध करतायत, कसं बघताय सर्व आता? मला असं वाटतं की शासनाने सर्वांचाच विचार करून काम केलं पाहिजे. पुरोहित संघाचं जर मत असेल की आम्ही शिक्षण देतो आहे ते ऑथेंटिकेट आहे, तर मला असं वाटतं जर ITI मध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर यांचा विचार घेऊन यांना बरोबर घेऊन तिथं शिक्षण द्यावं. परंतु एकदमच एककल्ली निर्णय घेऊ नये अशी माझी वैयक्तिक मत आहे. हो, कांद्याचे भाव घसरत आहेत, कसं बघता? एकूण काय मागणी? काय मागणी करून किती वेगळा मागणी करायची आणि किती वेळा शेतकऱ्यांचं जे दुःख आहे हे वेशीवर टांगायचं याबाबत म्हणजे समजत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहेत. वातावरण कांद्यासाठी बरोबर नव्हतं. अर्धे अधिक कांदे अवकाळी पावसामुळे सडून गेलेले होते आणि तरीसुद्धा आज भाव मिळत नाही. ती एक दुःखदायक गोष्ट आहे. अधिवेशन काळात आम्ही सर्वच खासदारांनी खूप प्रयत्न केले. मंत्री महोदयांना भेटलो, कृषी मंत्री असतील, पियुष गोयलजी असतील, त्यांना सगळ्यांनी निवेदन दिले. लोकसभेत प्रश्न मांडले, चर्चा घडून आणायचा प्रयत्न केला, कांद्याच्या माळा घालून आंदोलनं केली, परंतु शासन जागा होत नाही. ही एक दुःखदायक गोष्ट आहे आणि शासनाने लवकरात लवकर याच्यात मध्यस्थी करावी. माझं तर म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनानेच मध्यस्थी केली पाहिजे की सामान्य शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. आज 600-700 रुपये कांदे विकत आहेत आणि लोकांचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे की जर असंच चालू राहिलं तर पुढच्या महिन्यात कांदे 200 ते 300 रुपये क्विंटल विकल्या जातील आणि मग कांदे पिकवायचे नाही का नाही हा एक प्रश्न निर्माण होईल. म्हणून मी शासनाकडे विनंती करतो. मला असं वाटतं की केंद्र शासन ऐकायच्या मनस्थितीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने आपलं सर्व प्रतिष्ठा पणाला लावून कांद्याला भाव मिळावा यासाठी काहीतरी मध्यस्थी करावी किंवा शेतकऱ्यांना अनुदान द्यावं ही माझी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.